छान दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि तुम्हा सर्वांनाही दिवस छान असा जावं. आता मी तुम्हाला आज सांगणार आहे की कामाचं नियोजन हे कसं करावं आणि का करावं. आज तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं असू शकते, म्हणजे प्रत्येकाची आवश्यकतेनुसार आपण कामाची एक लिस्ट करावी. सकाळी कोणते कामं महत्त्वाचे आहेत, कोणाला टिफिनपासून सुरुवात होते किंवा कोणाला इतर कामापासून सुरुवात होते. जी महत्त्वाची कामं आहे ती पहिले करावी. तशी तर पूर्ण महत्त्वाची कामं असते, पण ती आवश्यक आहे. बघा, आता कोणी बाहेर चाललं, आपल्याला टिफिन द्यायचं, ते आपल्यासाठी आवश्यक काम आहे. आणि कामाचं नियोजन जर तुम्ही कराल ना, तर तुमचा वेळ वाचेल. वेळ वाचेल तर तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू शकता किंवा दुसऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी करू शकता. त्याच्यामुळं तुम्ही खुश आणि आनंदी राहाल. आनंदी राहाल तर तुमचं घर प्रसन्न राहील आणि कामं पटापट होते. जेव्हा आपलं मन प्रसन्न राहते, जेव्हा आपल्या मनावर दडपण असते, तेव्हा त्याच कामाला जास्त वेळ होते. म्हणजे कसं कदाचित कधी कसं होते, आपलं हे काम करायचं, ते काम करायचं आणि एकदम गोंधळ होते आणि त्याच्यामुळे आपलं सांडसूण, पळपूळ अशा गोष्टी होतात आणि वेळ त्याच्यामध्ये आपला जास्त, उलट काम लवकर करायच्या ऐवजी त्या कामाला आपल्याला वेळ होतो. कामाच्या वेळेस मोबाईल नक्की टाळा. मोबाईल ही अशी गोष्ट झाली आहे, आता आपण 5 मिनटं घ्यायला जातो आणि आपल्या आवडीचं काहीतरी येते आणि आपला वेळ तिथं वाया जाते. नंतर आपले कामं केल्यावर आपण निवांत काही कामासोबत आपला मोबाईल बघू शकतो. काही जे बसून कामं असतात, भाजी निवडणे वगैरे असं, त्याच्यामध्ये आपण आपला आवडीचं काहीतरी बघू शकतो. कारण प्रत्येकाला स्वतःच्या आवडीचं सुद्धा बघायचं असं वाटतच असते. दुसरं म्हणजे कोणत्या कामाला किती वेळ द्यावा हे सुद्धा ठरवायचं. घरातली कामं आपली दररोजचीच आहे, पण आपला छंद जोपासा, जसं की शिवणकाम, विणकाम, भरतकाम, बागकाम. माझा छंद बघा बागकामाचा आहे. हे काम मी आहे ना, जेव्हा मला कंटाळा येतो, एखादा दिवस असा पण असतो की त्या दिवशी आपल्याला काम करावं असं नाही वाटत, त्या दिवशी मी बागेमध्ये येते आणि या कामापासून मी त्यात सुरुवात करतेच. हे काम कधीच टाळत नाही. उलट मला असं वाटते की मी हे काम सारखंच, बाकीचे कामंही मला सुरुवात करायची आहे नवीन वर्षात. मला कंटाळाच यायला नको. पण आपल्याला कधी ना कधी कंटाळा आला ना, तर आवडीच्या कामापासून सुरुवात करावं त्या दिवशी, असं मला वाटते. आणि याचा खरोखरच खूप फायदा होते आपल्या आयुष्यावर आणि खूप छान आपल्याला वाटत असते. आणि एखादा संकल्प करा, कारण संकल्प जेव्हा आपण करतो आणि ती गोष्ट हळूहळू होते, म्हणजे होते. जसं काही माझ्या मागच्या वर्षी मी चहा सोडला. सकाळी उठल्याबरोबर मला चहा लागायचा, पण मी उठल्याबरोबर चहा पित नाही आता. नाश्ता केल्यावर घेते थोडासा. पण सकाळची जी सवय होती ना माझी खराब, ती मी मोडली. त्याच्यामुळं काय झालं, माझा आत्मविश्वास वाढला की मी आता काहीतरी करू शकते. म्हणजे आपण आपल्या मनावर कंट्रोल करू शकतो आणि ही सर्वात मोठी गोष्ट असते. ही जेव्हा एखादा गोष्ट आपण करतो ना, तेव्हाच ती यशस्वी होऊ शकते. म्हणून तुम्ही एखादी गोष्ट ठरवा आणि ती संकल्पना एका दिवसात नाही होत, 21 दिवस तरी एका गोष्टीला लागते. किंवा सातत्य ठेवलं ना, मग ते हळूहळू आपल्याला त्याची सवय होते आणि आपल्याला ती गोष्ट घ्यावीशी वाटत नाही. त्याच्याऐवजी मी काय केलं, गरम पाणी प्यायला सुरुवात केली. जिरं, ओवा आणि सोप याची पूड केली आणि 1 चमचा टाकून उकळून आम्ही पाणी पितो सकाळी. खूप प्रसन्न वाटते, फ्रेश वाटते त्याच्यामुळं. आणि हे सर्व कामं आपले वेळेत होतात जर कामाचं नियोजन असेल तर. आणि तेव्हाच आपल्याला दुसऱ्या कामाला वेळ मिळतो. कारण प्रत्येक यशस्वी माणूस बघा सकाळी लवकर उठतो. कारण सकाळी लवकर उठल्यामुळे काय होते, जो 1 तास राहते तो आपला स्वतःसाठी आपण जगू शकतो. आणि आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी केलं ना, तर तेव्हाच आपण दुसऱ्यासाठी आनंदाने करतो की मला पण माझ्या मनाचं करायला भेटलं असं ते. आणि खरंच आज खूप योग घडलं आहे. म्हणजे ते कसं, की आज कॅलेंडर आणल्याने म्हणून मी विसरले होती चतुर्थी, पण अचानक पेपरमध्ये पाहिलं नाश्ता करायच्या आधी आणि लक्षात आलं की अंगारिका चतुर्थी आहे, कारण मंगळवारची आले. आणि बघा, बऱ्याच दिवसापासून रेड फुल तर आता उमलत नाही आहे, पण आज बघा, आज जास्त जसं फुलसुद्धा मिळलं. आज बाप्पा खुशच आहे माझ्यावर असं वाटलं मला. आणि चला पूजा करून घेते.